पोलिसांवर दबाव होता असं तुम्हाला वाटतंय? हो, निश्चितच होता जबाब. दबाव असल्याशिवाय असं होतं का? संपूर्ण बीड जिल्ह्यातल्या पोलीस प्रशासनावर काही लोकांचा दबाव होता आणि त्याच्यामुळेच ही घटना घडलेली आहे. संपूर्ण बीड जिल्ह्याच्या प्रशासनावर आणि पोलीस प्रशासनावर काही लोकांची दहशत आहे, काही लोकांचा प्रभाव आहे. त्यांना त्या लोकांना विचारल्याशिवाय ते काही करू शकत नाहीत अशी परिस्थिती आहे. कोणाची दहशत आहे? आता हे काय नाव इतकं आता नाव उघड करायची काय गरज आहे? जे काही आता ह्या खुना खंडणीमधले आरोपी आहेत वाल्मिक कराड, यांचीच संपूर्ण प्रशासनावर दहशत आहे. पण मग वाल्मिक कराड यांच्यावर कारवाई का होत नाहीये? म्हणजे खंडणीचा गुन्हा त्यांच्यावर दाखल होतो, मात्र इतर प्रकरणामध्ये त्यांच्यावर कारवाईच होत नाहीये, असं का होतंय? हे पहा, खंडणीच्या प्रकरणामध्ये सुद्धा त्यांना अद्याप अटक झालेली नाही. मारेकऱ्यांच्या पैकी 3 आरोपी अजूनही मोकाट आहेत. अहो, एवढं महाराष्ट्रभर, विधानसभेत, संपूर्ण राज्यात, देशात TV माध्यमातून यावर चर्चा करत असताना सुद्धा अद्यापपर्यंत पोलिसांनी 18 दिवस झाले मर्डर होऊन खुन्यांना अटक केलेली नाही आणि खंडणी मागणाऱ्यालाही अटक केलेली नाही. आता ह्याच्यात राजकीय प्रभाव असल्याशिवाय अशा गोष्टी घडतात.